हॅलो फ्रेंड्स. हे नमस्कार चमत्कार काही पडलेलं नाही आहे. डायरेक्टली टॉपिकवर येऊया. फिशरीज अँड ॲक्वाकल्चर सेक्टर भारतातील 12 जानेवारी 2026 ची ही न्यूज आहे. खूप महत्त्वाचा डेटा पब्लिश झालेला आहे, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. ठीक आहे, आपण काही गोष्टी त्यातील एकदम कन्फर्म करून बघूया काय काय आहे, काय काय नाही आहे. ओके, मी काय म्हणालो, फिशरीज अँड ॲक्वाकल्चर सेक्टर इन इंडिया, न्यूज ऑफ 12 जानेवारी 2026. आणि तुम्हाला याच्या संदर्भात जे लक्षात ठेवायचं ते 3 गोष्टी आहे. वन इज ब्ल्यू रिव्होल्युशन, सेकंड इज PMMSY, थर्ड इज PMMKSSY and FIDF. We are going to know it very soon. Okay, that's why I welcome you on this channel. Okay, Siddharth IS Academy or Siddharth Academy, which is fully dedicated for technical students and dedicated in imparting education in English medium for MPSC, because English medium students usually starve the knowledge of MPSC owing to most of the academies dealing in Marathi language itself. So let us start this. रणाभ्यास ही एक सिरीज आहे, ज्यात 2026चा 1 जानेवारी पासून तर 31 डिसेंबर 2026 पर्यंत करंट अफेअर असणार आहे. आज 12 जानेवारीचा हा करंट अफेअर आहे. ठीक आहे, आज आपण याच्यामध्ये फिशरीज सेक्टर घेतोय, ॲक्वाकल्चर सेक्टर घेतोय, याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. हे सरकारने प्रसारित केलेला डेटा आहे आणि त्यावर आधारित आपण हा लेक्चर अरेंज करतोय, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रिलिम म्हणजे ते ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी जे काही असेल त्याचे प्रिलिम, तसेच मेन साठी सुद्धा कामात येणारी गोष्ट आहे. बघा, तुम्हाला सांगतो, मी प्रिलिम साठीच क्वेश्चन घेतलेले आहे. मेन साठी जे क्वेश्चन आहे ते आपल्या कोर्समध्ये आहे. रणअभ्यास नावाचा एक कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत जेवढ्या काही घटना रोज घडतील त्यापैकी सर्वात महत्वाची घटना एक उचलून सर्वात मोठा डेटा, सर्वात महत्वाची माहिती घेऊन आपण त्याच्यावरती प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंत काय प्रश्न विचारले जातील त्याचा पूर्ण त्यात सुतोवाच केलेला असेल. ओके, तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आपल्या सिद्धार्थ अकॅडमी प्ले स्टोरवरून डाउनलोड करावा, त्याच्यावर कोर्समध्ये जावं, त्यात तुम्हाला कोर्स ते मिळेल. आय एम नॉट ॲडव्हर्टायझिंग इट बट जस्ट टेलिंग यू. ओके, लेट्स सी सेक्टर ओव्हरव्ह्यू. सेक्टर, विच सेक्टर? Sector is absolutely the only and one here. Sorry, this is fisheries and aquaculture sector in India. Okay, let's talk about this sector. Sector suggests that India is not a little entity in this segment. Okay, this sector provides livelihood support. Livelihood support चा म्हणजे यात उदरनिर्वाहासाठी जे आधार प्रोव्हाइड करते हे जवळपास 3 करोड फिशर्स म्हणजे मासेमार जे आहेत आणि फिश फार्मर्स जे आहे, जे मत्स्य उत्पादन करतात असे शेतकरी आहेत, त्यांना 3 करोड पेक्षा जास्त लोकांना हे एक लाईव्हलीहूड सपोर्ट करतं. आणि इंडियाचा रेकॉर्ड बघा, व्हॉट इज ट्रॅक रेकॉर्ड ऑफ इंडिया नाव. इफ यू ट्रॅक द ग्लोबल पोझिशन ऑफ इंडिया, India is second largest fish producer globally, accounting for 8% of global share in the fishing. Okay, this is going to be very, very important news. This is kind of a data for your prelim, as well as you can just put this data in your answer writing in main exam. So just focus on this. India is also second in aquaculture production, means the farmers producing fishes in ponds, in lakes, and whatever. Okay, third thing is first in shrimp production and export. Shrimps जे आहेत त्याच्यामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर येतो आणि एक्सपोर्ट मध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकावर येतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे कॅप्चर फिशरीज जे आहे, ओके, जे बंदिस्त मत्स्य उत्पादन आहे त्यामध्ये भारत सेकंड, दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे डेटा तुम्ही विसरता कामा नये. विसरले तर आपके नसीब फूटे भैया. एग्जाम में जब आप रोंदे जाओगे तो आपको ये याद आएगी बात कि कोई था, किसी ने बताया था, लेकिन हमने सुना नहीं. ओके, तो अभी फोकस कर लो और आगे बढ़ो. काही फालतूचे लॉजिक लावण्याची गरज नाहीये. ओके, सरळ सरळ डेटा आहे आणि डेटाला कॅप्चर करा, डोक्यात घ्या आणि परीक्षा सोडवा यार. काय असतं की ग्रोथ अँड इंडिकेटर्स. ओके, आय वुड लाईक टू सजेस्ट यू. मी इंग्रजीत का बोलतो त्याचं कारण आहे की हे टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी आहे, जे इंग्रजीतून जास्तीत जास्त प्रिपेअर करताय. मी भेदभाव नाही करताय मराठीतून अभ्यास करणाऱ्यांसोबत. मराठीतील लोक खूप हुशार आहेत, ते आपोआप इंग्रजी शिकू शकतात. पण इंग्रजीतील गरीब लोक एवढे आहेत की ते मराठी नाही समजू शकत. म्हणून
हे इंग्रजीत जास्त चालते. ठीक आहे, कळलं ना तुम्हाला? जस्ट दॅट्स इट. ओके, तर की ग्रोथ इंडिकेटर्स काय फिश प्रोडक्शन मध्ये पाहूया. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हा डेटा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो, परीक्षेत हा येईल म्हणून मी इथं एक तारा टाकत आहे. तारा टाकने माझे मेरे बस की बात नहीं है, तो यूनिवर्स की बात है, लेकिन फिर भी आई एम putting asterisk mark here. So in financial year 2013 to 14 means a 10-year ago, the fish production was 95.79 lakh tons, okay, within Indian capacities. And now you can see that in financial year 2024-25, this same fish production accounted for 197.75 lakh tons. That means there is an aggrandizement or growth of 106% growth. I am putting not only 1 star, but I am putting 5 stars here. Okay, keep this information. This is for you. Okay, लक्षात ठेवा 106%. म्हणून सर अशा कोणते न्यूज आणताय तुम्ही? अरे भाऊ, हेच विचारलं जातं परीक्षामध्ये नंतर. ओके, याच्यानंतरच्या परीक्षेमध्ये हेच विचारलं जाईल. सेक्टर स्पेसिफिक. सी, आय हॅव ग्रॅब्ड दॅट idea where MPC is going to capture those hidden areas, hidden sectors which are contributing to economy. And whenever I think so and whenever I project so, that becomes true. This is my experience, and after a year you will understand that I was right. Okay, go with this. तुम्ही याच्यासोबत जा, बिंदास जा. मी सांगतो ना, तुमचा वेळ वाया गेलेला नसेल याच्यामध्ये. ॲव्हरेज ॲक्वाकल्चर प्रोडक्टिव्हिटी जी आहे भारताची ते किती आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. हे लक्षात ठेवा. म्हणून मी ट्रिपल स्टार, ते स्टार फार काही नसते, बेकार गोष्ट आहे, परंतु सांगावं लागते कारण तुमचं डोकं ऍक्सेप्ट नाही करत ना सत्य जसं आहे तसं. तर हे 4.77 ओके टन्स पर हेक्टर. एका हेक्टरला किती टन? 4.77. ओके. ऍग्रिकल्चर जीव्हीए कॉन्ट्रीब्युशन. आता मी तुम्हाला जीव्हीए बद्दल बोललो तो मित्रांनो, लक्षात ठेवा. तुम्ही जा आपल्या लेक्चर मध्ये बघा. ऍग्रिकल्चर जीव्हीए, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. ओके, जर तुम्ही ऍग्रिकल्चर मध्ये जर का कोणी क्रॉसली व्हॅल्यू ऍड केलेलं असेल, व्हॅल्यू ऍडेड केले असेल, तर ते हे सेक्टर आहे. व्हॅल्युडेशनचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला? मागच्या कोणत्या तरी बेस इयरच्या तुलनेत या वर्षीच्या किमतीमध्ये जे उधाण आलेलं आहे प्रोडक्शन वाढल्यामुळे, ओके, तर ते कोणत्या गोष्टीमुळे आलं? त्याने व्हॅल्यू ऍड केलेले आहे. ते हे फिशिंग अँड ॲक्वाकल्चर सेक्टर आहे. 7.43% एवढं व्हॅल्यू ऍड केले ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये. हा हायेस्ट आहे अमॉंग अलाइड सेक्टर्स. म्हणजे त्याच्यामध्ये लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट, लाईव्हस्टॉक आला, ओके, ॲनिमल हजबंड्री ज्याला म्हणतो आपण, मायनिंग आला, ओके, आणि हा ॲक्वाकल्चर आला. ओके, यामध्ये ह्या सेक्टरने 7.43% एवढं मूल्यवर्धन केलेलं आहे. समग्र मूल्यवर्धन ज्याला म्हणू आपण. म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन जर का वाढलं असेल तर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन वाढण्यामध्ये 7.43% या सेक्टरने वाटा दिलेला आहे, असं त्याचा अर्थ होते. समजलं की नाही? समजलं तुम्हाला? फोकस ऑन दिस. ओके, नहीं समझ तो कौन क्या लेकर जाएगा भाई, तुमको तो ध्यान रखना ही पड़ेगा इसमें. एम्प्लॉयमेंट एंड सोशल इम्पैक्ट. ओके, फोकस ऑन दिस, एम्प्लॉयमेंट एंड सोशल इम्पैक्ट. See, man, employment is very, very important part of your life because this will keep you away from, if you don't have any employment, it will keep you away from living your life, sustaining your liabilities, and just living a good life. It will keep away, and it has social impact because, okay, social standards are different. We are living in a very complex society, and everyone has to earn something, otherwise, okay, खिशात नाही नाना आणि मले पाटील म्हणा अशा गोष्टी चालत नाही. Employment is very important. It creates social impact. So let's talk about this. How much employment has it generated? How much? Okay, so you can say since 2014-15, 2014-15 पासून आतापर्यंत कमीत कमी 74.66 लाख रोजगार निर्माण केलेला आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वे मध्ये.
This is going to be a great achievement, I think so, because this is not so much projected, so much attentive, so much attractive sector, okay, before this government initiative. But now we got to focus on this sector. Okay, मी म्हटलं ना, जो दिखती नहीं है सबको वही बातें महत्वपूर्ण होती है. तर असंच गोष्ट आहे, जे दुसऱ्यांना दिसत नाही तेच एमपीएससी विचारून घेते. त्यावेळेस काय बोंबा मारण्यापेक्षा जास्त चांगला अभ्यास करून घ्यावा. ओके, ग्रुप ऍक्सिडेंट इन्शुरन्स लक्षात ठेवा. तुम्ही विचार करा. ओके, लेट्स सी द पिक्चर. सम फिशरमेन्स आर venturing to go for fishing in the night. They are heading with their boats in the night. There is tide, whatever condition is, पण ते मासे पकडायला जात आहे, रात्रीला जात आहे, जाळे टाकत आहे, परिस्थिती काही असो, वादळ येत आहे का, भरती आहे का, ओठ आहे का, ओके, परंतु जात आहे. काही जर घटना घडली त्यांच्यासोबत तर फिशरमॅनला काय आहे, कव्हरेज आहे कितीचा, 34.71 लाख फिशर्सला कव्हर केलेला आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक फिशरमॅनला त्याच्या फॅमिलीला 4.33 लाख रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. ओके, न्यूट्रिशनल सपोर्ट ड्युरिंग बॅन और लीन पिरियड हे जेवढं आहे त्यांना, ओके, सॉरी ओके, 4.33 लाख फिशर फॅमिलीजला अॅन्युअली एवढं प्रोव्हाइड करतील, एवढ्या फॅमिलीजला प्रोव्हाइड करतील. आणि जो ग्रुप ऍक्सिडेंट कव्हरेज आहे तो एवढा आहे, जेवढे लोक त्यात गेलेले आहे त्यांना एवढे रुपये मिळतील आणि ते त्यांच्यामध्ये वाटून घेण्यात येईल, जिसके साथ जो भी हुआ है. ठीक आहे. गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट अँड स्कीम्स काय याच्यामध्ये. आणि मित्रांनो, प्लीज मी तुम्हाला सांगतोय, ही गोष्ट विसरू नका, कुठेही विसरू नका, आणि कुठेही तुम्ही काही याच्याबद्दल गफलत होऊ नका देऊ. ह्या सगळ्या स्कीम तुम्हाला कामाच्या आहे. लेट मी अंडरलाईन दिस. हे जे आहे ना, हे स्कीम्स मी याच्यावरती लेक्चर बनवलं असेल, ब्लू रिव्होल्युशन वरती, PMMSY वरती, PMMKSSY वरती आणि FIDF वरती लेक्चर तुम्हाला मिळून जाईल. गव्हर्नमेंट स्कीम्स अँड प्रोग्राम्स या टायटल मध्ये, प्लेलिस्ट मध्ये आपल्या युट्यूब वरती तुम्हाला विल गेट इट. ओके, तर लक्षात ठेवा तुम्ही याला. प्लीज डोंट फॉरगेट इट मीन्स absolutely not to forget anything. Okay, let me just connect audio with the system. Okay, now याच्यामध्ये टोटल अप्रूव्ड अनाउन्स इन्व्हेस्टमेंट जे आहे 2015 पासून आतापर्यंत झालेली आहे 38,572 कोटीची. प्रोजेक्ट अप्रूव्ड आहे 2014 पासून तो 32,723 करोडचा. याच्यामध्ये मेजर स्कीम ब्लू रिव्होल्युशन, नीळ क्रांती, ओके, PMMSY, PMMKSSY आणि FIDF याच्याबद्दल डिटेल सांगणार आहे मी, हे बोललेलो आहे ऑलरेडी. ठीक आहे. ओके, नाउ PM मत्स्य संपदा योजना, PMMSY याचे की अचिव्हमेंट्स काय हे फक्त पाहतोय मी. ह्या योजना आपण डिटेलवर डिस्कस करणार आहे. आतापर्यंत की अचिव्हमेंट्स पहा काय आहे, किती केजेस म्हणजे किती जाळे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे, 55,058 केजेस. ओके, किती हेक्टर पॉन्ड्स कव्हर करण्यात आले, 23,285 हेक्टर पॉन्ड्स कव्हर करण्यात आले. RAS किती आहे, 12,081. ओके, बायोफ्लॉक युनिट्स किती प्रोव्हाइड करण्यात आले, 4,205. 890 फिश हॅचरीजला कव्हर करण्यात आलेला आहे. आणि 25 ब्रूड बँक्स, ब्रुडिंग त्याचे जे होते मत्स्य बीज टाकल्यानंतर एवढ्याची इथे काय करण्यात आलेली आहे, आयडेंटिफिकेशन करण्यात आलेलं आहे. PMMSY स्कीमच्या अंतर्गत. ओके, ह्या स्कीम्स आपण सेपरेटली विचारणार. आता मराईन फिशरीजचा विचार जर केला, मराईन फिशरीज, ओके, लेट्स टॉक अबाउट मराईन फिशरीज. मराईन फिशरीज मध्ये किती वेसल्स देण्यात आल्या, वेसल्स म्हणजे त्या पाणडुब्या किती देण्यात आल्या, 480. ओपन सी केजेस किती प्राप्त आहे, 1525. 2259 बायो टॉयलेट्स त्या वेसल्स मध्ये निर्माण करण्यात आलेले आहे. फिशर वेलफेअर साठी काय करण्यात आलेले आहे, तर 6,706 रिप्लेसमेंट बोट्स अँड नेट्स देण्यात आलेले आहे. 2,494 सागर मित्राज ची स्कीम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेली आहे. 102 मत्स्य सेवा केंद्र निर्माण करण्यात आले. हे महत्वाचं आहे, अगत्याचं आहे जाणून घेणे.
याच्याबद्दलचं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ते स्कीम डिटेलमध्ये युट्यूबवर पाहावी. आपल्याच चॅनलवरती ते दिलेलं आहे, डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके. आता फिशरीज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला PMMSY ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काय काय आणण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवा. 27,189 फिश ट्रान्सपोर्ट युनिट्स दाखल करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये बाईक्स आहे, ऑटोज आहे, ट्रक्स आहे आणि किओस्क्स आहेत. ओके. आईस प्लांट्स देण्यात आलेले स्टोरेजसाठी, कोल्ड स्टोरेज ज्याला म्हणतो 634. फिश रिटेल मार्केट्स अँड किओस्क 7,000 प्लस डेव्हलप करण्यात आले आणि व्हॅल्यू ॲडेड एंटरप्राइज जे 128 युनिट्स तयार करण्यात आले. मूल्यवर्धित उद्योग जे आहे म्हणतो. ओके. हे सगळं देण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गत. त्याच्यानंतरची स्कीम जे येते ते येते PMMKSSY हायलाइट्स. त्याच्यामध्ये हायलाइट्स मध्ये पाहूया आपण काय काय येतं यामध्ये. NFDP रजिस्ट्रेशन 28 प्लस लाख स्टेक होल्डर्सला मिळालेलं आहे. ॲक्वाकल्चर इन्शुरन्स जे आहे 20,606 फार्मर्सला देण्यात आलेला आहे. मायक्रो एंटरप्राइज सपोर्ट देण्यात आलेला आहे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इंडिकेशन्सला, जे कमीत कमी 165 करोड रुपयाचं आहे. आणि नॅशनल ट्रेसेबिलिटी फ्रेमवर्क रिलीज करण्यात आलेला आहे यासाठी, ट्रेसेबिलिटीसाठी की पोहोचता यावं ज्या जागेवर पोहोचायचं आहे, जशा प्रकारे कार्यक्रम राबवायचा आहे. त्याच्यानंतर फिशरीज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आहे FIDF. हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. याच्या अंतर्गत 225 प्रोजेक्ट अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत देशभरात. टोटल खर्चाचं प्लॅनिंग जे आहे 6,685 करोड आहे जवळपास. ओके. त्याच्यामध्ये 29 फिशिंग हार्बर कन्सिडर करण्यात आलेले आहे आणि 60 फिश लँडिंग सेंटर्सला इन्क्लूड करण्यात आलेला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. एम्प्लॉयमेंट आतापर्यंत 2.5 लाखापेक्षा जास्त क्रिएट करण्यात आला आणि त्याचे बेनिफिशरीज जे प्रोग्रामचे जे फंड ज्यांना मिळतं ते 3.3 लाख फिशर्स जे आहेत त्याचे बेनिफिशरीज आहे. हे लक्षात ठेवा. दिसलं नाही का? बेनिफिशरीज जे आहेत 3.3 लाख फिशर्स जे आहे मासेमार त्याच्यामध्ये त्याचे लाभधारक ठरलेले आहेत. फायनान्शियल इन्क्लुजनचा मुद्दा जर बघितला म्हणजे वित्तीय समावेशन कसं करण्यात आलं याच्यामध्ये. वित्तीय समावेशन एक गोष्ट सांगू का मी लगेच सांगू का लक्षात ठेवा. तुमच्यापैकी काही लोक हे विचार करत असाल, ओके, डॅम वी आर नॉट गेटिंग व्हॉट यू आर टीचिंग. ओके, because these terms are unacquainted to you, because you have been lazy in reading newspaper, you have been lazy in tracking government data, and that's why you don't know what these kind of things are. If you are suffering so, if you are feeling so, then follow my channel. I would have explained everything in detail in other lectures. त्याच्यावर पाहायचं तुम्ही, त्यात मिळून जाईल आणि अभ्यास करत राहावे. आणि सोबत ते काय म्हणतो आपण न्यूजपेपर रोज वाचा. न्यूजपेपर वाचल्याशिवाय तुम्ही परीक्षा पास होणार नाही, हे लक्षात ठेवा, गॅरंटी ठेवा. वाचनाची संस्कृती राहिलेली नाही इकडे. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. वित्तीय समावेशनचा विचार जर केला ना, एखाद्याला विचारला तर कोणाला येणार नाही वित्तीय समावेशन आहे काय, आहे तरी काय, फक्त कुठून तरी इकडून मिळते का, तिकडून मिळते का, फुकटात मिळते का, हे करते का, ते करते का, असा अभ्यास करणे म्हणजे एमपीएससी अभ्यास करणे नव्हे. थोडा लक्षात ठेवा. किसान क्रेडिट कार्ड माहिती आहे का काय स्कीम आहे? भयंकर महत्वाची स्कीम आहे. ओके, फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये सर्वात महत्वाची स्कीम आहे. क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळतं तसं शेतकऱ्याला सुद्धा दिले जाते, त्याच्यावरती ते घेऊ शकते, लोन घेऊ शकते. ओके, या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड जे आहे 4.459 लाख करोड केसेस देण्यात आलेले आहेत. 4.5 लाख केसेस देण्यात आले किसान क्रेडिट कार्ड. लोन अमाऊंट टोटल त्याचा होतो 3,569 करोड, 70 करोड म्हणा तुम्ही. ओके, एवढा लोन देण्यात आलं याच्या अंतर्गत. मिळालं पाहिजे. लोन शिवाय कसं काय होणार? की इनिशिएटिव्ह काय पहा बरं. या फिशरीज अंतर्गत काय काय की इनिशिएटिव्ह आणि इनोव्हेशन झालेले ते बघा थोडासा. 34 फिशरीज क्लस्टर्स नोटिफाय करण्यात आले. त्यामध्ये सीवीड, ट्युना फिश, कोल्ड वॉटर फिशेस, ऑर्नामेंटल, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या. इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 11 पार्क्स अप्रूव्ह करण्यात आलेले आहे, ज्याचा किंमत 682 कोटी असेल. आणि जे EEZ आहे, EEZ म्हणजे ओके, इकॉनॉमिक झोन जे आहे फिशरीज साठी. ओके, हा, तर त्याचे रूल्स देण्यात आलेले आहे 2025 नुसार. त्याच्यामध्ये प्रायोरिटी हे कोऑपरेटिव्हला देण्यात आलेली, त्याच्यामध्ये काम करतील, आणि FFOs ला देण्यात आलेली आहे.
हे टर्म सगळे तुम्हाला तिकडे क्लिअर होऊन जातील. बूस्ट टू डीप सी फिशिंग. डीप सी फिशिंग म्हणजे एकदम खोल पाण्यातील जे मासेमारी आहे त्याच्यातील एक्सपोर्ट आहे, त्याला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा की इनिशिएटिव्ह मध्ये. ओके, आता सीवीड, पर्ल, ऑर्नामेंटल फिशरीज याच्यामध्ये काय 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 आहे, ठीक आहे. सीवीड म्हणजे जे काही काय म्हणतो आपण त्याला, मत्स्य खाद्य आहे जे पाण्यातच राहते. सीवीड ज्याला म्हणतो, गवत किंवा जे काही आहे ते सीवीड प्रोजेक्ट जो आहे हे का खूप इम्पॉर्टंट आहे ना, मासे कधी जगतील. 195 करोडचा प्रोजेक्ट आहे. 384 साइट्स आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे, ठीक आहे. आणि त्याचा पूर्ण एरिया 24,707 हेक्टर एवढा आहे. एसओपीज रिलीज फॉर पर्ल कल्चर. पर्लचा अर्थ मोती, मोतीच्या कल्चरसाठी हजारीबाग मध्ये, ओके, झारखंड. आणि ऑर्नामेंटल फिशरीज हे मदुराईला निर्माण करण्यात येणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, परीक्षेत विचारले. पर्ल कल्चर सेंटर कुठं? हजारीबागला. ऑर्नामेंटल फिशरीज मदुराईला. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवण्यात यावं फक्त एवढं. FFPOs अँड स्टार्टअप्स. त्याच्यात काय काय स्टार्टअप? FFPOs किती असणार आहे? 2195 अप्रूव्ह करण्यात आलेले आहे. ONDC इंटिग्रेशन कोणासोबत करण्यात येणार आहे? 63 FFPOs ऑन बोर्डेड आहे. एंटरप्रेन्युअर सपोर्ट देण्यात येणार आहे. जवळपास त्याच्यामध्ये 1.3 करोडचा सहाय्य देण्यात येणार. त्यापैकी 39 प्रोजेक्ट जे आहे सँक्शन करण्यात आलेले आहे. ओके, हे डेटा जसं तसं मगअप करा, बाकीच्या व्हिडिओसाठी वाट पहा. फीचर सेफ्टी ऍट सी. सगळ्या गोष्टी एका तासामध्ये किंवा काही मिनिटामध्ये एक्सप्लेन करणे संभव होतच नाही. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे लेक्चर पाहावं लागतं. एकच मोठा लेक्चर जर केला, तुम्ही लोक आळशी पाहत नाही, मग काहीतरी बकवास चालू असं म्हणतात, है ना. फिशर सेफ्टी ऍट सी. लक्षात ठेवा, समुद्रामध्ये जो मासेमार गेलेला आहे त्याच्या सुरक्षेसाठी काय 364 करोड स्पेशल कंपोनंट तयार करण्यात आलेले PMMSYच्या अंतर्गत. 364 करोड, 1,00,000 वेसल्स देण्यात आलेले आहे, की पूर्ण संभावनांसहित की ते वाचवतील. जे इंडिजिनस ट्रान्सपॉन्डर्स आहेत त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी हे तयार करण्यात आलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. या अंतर्गत काय काय एनेबल करण्यात आले? 2 वे कम्युनिकेशन, म्हणजे जे समुद्रात आहेत आणि बाहेर वेसल्स आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन. सायक्लोन आणि इमर्जन्सी अलर्ट देण्यात आलेला आहे, की फिशर्स तर गेले समुद्रात, पण ते कसे ओळखतील की उनके साथ क्या होने वाला है, क्या बुरा होने वाला है. तर इथं ते लगेच ते सिस्टीम असेल. ओके, आय होप यू अंडरस्टूड. सी फूड एक्सपोर्ट आणि परफॉर्मन्स काय काय भारताचा, हे डेटा तुमच्यासाठी लय कामाचा, लय 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 कामाचा. ओके, 2024-25 मध्ये एक्सपोर्ट किती होता हे पाहून घ्या. याच्यात परत ट्रिपल स्टार मधामधात केले नव्हते ना, आता करतो परत ट्रिपल स्टार करतोय. 62,408 करोड, ज्याचा US मध्ये किंमत होते किती? 7.45 बिलियन US. ऑल टाइम हाय भारताने एक्सपोर्ट केलेला आहे. सी फूड एक्सपोर्ट केलेला आहे मित्रांनो. भारत इज गोइंग सो मच ऑल टाइम हाय ऑफ इंडिया डिस्पाइट US टॅरिफ हाईक 58.26 ऑन श्रिम्स वरती. हा दलिंदर जो आपला ट्रम्प आहे ना, त्याने 58.26% इम्पोर्ट ड्युटी लावली होती. तेवढे तारीफ असून सुद्धा भारताने एवढा एक्सपोर्ट केलेला आहे. लक्षात ठेवा, भारत काही लहान नाहीये. एक्सपोर्ट व्हॅल्यू वाढलेली आहे 21% आणि एक्सपोर्ट क्वांटिटी 12% वाढलेली आहे. लक्षात ठेवा, भारत के मागे नाही राहिला या गोष्टीमध्ये. ओके, येस, that means 350 plus products exported to 130 countries. So you have to keep this in your mind while tracking this segment. Okay, I hope so you're getting me. समजत आहे तुम्हाला? ओके, व्हॅल्यू एडिशन अँड ट्रेड पुश काय आहे, काय काय मिळालेलं त्याच्याबद्दल थोडा पाहून घेऊया. व्हॅल्यू एडेड एक्सपोर्ट्स पहा. शेअर त्याचा 11% ग्रोथ 56% झालेली आहे 5 वर्षामध्ये. गव्हर्नमेंट ऍक्शन्स काय झालं? बायलॅटरल टॉक झाले, वेगळ्या देशांची बोलणं झालं, त्यांची करार झाले. ओके, इन्व्हेस्टर्स सोबत जे गुंतवणूकदार त्यांच्याशी मीटिंग झाल्या. ओके, त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलणं झालं आणि फोकस करण्यात आला जे हाय व्हॅल्यू सी फूड आहे किंवा प्रोसेस सी फूड आहे त्यांच्यावर फोकस करण्यात आलं, जेणेकरून आपण पॅकेजिंग करून इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग करून त्यांना पाठवू आपण, जेणेकरून ते अधिक सोपं होईल आणि अधिक जास्त प्रॉफिटेबल होईल. ओके, गुड. इम्पॉर्टंट इव्हेंट लक्षात ठेवा 2025 चे, जे तुम्हाला परीक्षेत विचारले जातील. ओके,
नाही कळलं का, नाही दिसलं का, परत सांगतो. इम्पॉर्टंट इव्हेंट्स 2025 काय काय असू शकतात ते पाहायचं. वर्ल्ड फिशरी डे सेलिब्रेट करण्यात येतोय. ओके, त्यासाठी थीम आहे इंडियाज ब्लू ट्रान्सफॉर्मेशन. इंडियाज ब्लू ट्रान्सफॉर्मेशन हे वर्ल्ड फिशरी डे चा टायटल आहे. मी इथं 5 स्टार करतोय, परीक्षेत तुम्हाला येतील समोरच्या एक्झाम मध्ये. वर्ल्ड फिशरीज डे 2025 चा सेलिब्रेट करण्यात आला. त्याचा टायटल थीम जे आहे इंडियाज ब्लू ट्रान्सफॉर्मेशन आहे. काय काय की लॉन्चेस करण्यात आले. ट्रेसेबिलिटी फ्रेमवर्क लॉन्च करण्यात आलं 2025 मध्ये. एसओपीज फॉर मॅरिकल्चर अँड फिशिंग हार्बर्स ते करण्यात आलं. मॅरिकल्चर काय नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला दिसेल. नॅशनल फिश फार्मर डे 10 जुलैला सेलिब्रेट करण्यात येणार हे ठरवण्यात आलं. ओके, ठरवलं म्हणजे 10 जुलैला केलं. 17 फिशरी क्लस्टर्स नोटिफाय करण्यात आले भारतामध्ये. ओके, येस. एक्झाम मध्ये काय काय येऊ शकते, कीवर्ड्स लक्षात ठेवा, हे तुम्ही सर्वात जास्त महत्वाचं. ओके, शेवटी जास्त महत्वाचं असते. तुम्ही लोक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत नाही, पहा. तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढल्या एक्झाम मध्ये PMMSY वरती. सॉरी, ओके, दिस वन PMMSY. ओके, PMMKSSY FIDF फंड आहे हा. ब्लू इकॉनॉमी, EEZ रूल 2025, ट्रेसेबिलिटी फ्रेमवर्क 2025, फिशरीज क्लस्टर्स, इंटिग्रेटेड एक्वा पार्क्स, श्रिम्प एक्सपोर्ट आणि व्हॅल्युएडिशन हे सगळ्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे सगळे कीवर्ड तुम्हाला दिले. 2026 मधील परीक्षांमध्ये हे येऊ शकते, परीक्षांसाठी येऊ शकते. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, विसरू नका, याच्यावर थोडा फोकस करा, अभ्यास करा. ओके, मी हे सगळ्याच गोष्टी टाकलेल्या असेल. अजून त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी हे जे आहे PMMSY, PMMKSSY, FIDF, ब्लू इकॉनॉमी हे फ्रेमवर्क ह्याच्यावर लेक्चरच्यावर अवेलेबल असेल. ट्रॅक करत राहा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला पुश करा, मित्रांसोबत शेअर करा. तुम्ही जेवढं ह्याच्यात कॉन्ट्रीब्युट करणार तेवढं जास्त तुम्हाला मिळेल. ओके, प्रॉमिस यू. every days. Now, can you suggest me what is the answer? भारतात जागतिक मत्स्य उत्पादन क्रमांक कोणता आहे? जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा क्रमांक कोणता आहे? ओके, इंडिया. व्हॉट इज इंडियाज रँक इन ग्लोबल फिश प्रोडक्शन? इट इज सेकंड. ओके, इंडिया इज द वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट फिश प्रोड्युसर. लक्षात ठेवा, विसरू नका. ओके, जरी भलेच मोठे फिशिंग ग्राउंड भारताकडे नाही आहे, तरीही इंडिया इज सेकंड लीडिंग फिश प्रोड्युसर. डोंट फॉरगेट दिस. ओके, लेट्स टॉक अबाउट दिस. ओके, याच्याबद्दल बोलूया. चला, FY 2024-25 मध्ये भारताचे मत्स्य उत्पादन किती होते असं याला प्रश्न विचारायचा आहे. किती होते बाबांनो? ओके, इफ यू ट्रॅक दिस, इट इज 197.75 lakh टन. ओके, यस. जर 2014-15च्या तुलनेत, 13-14च्या तुलनेत पाहिलं 24-25 मध्ये, तर 106% ते वाढलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हे एवढं मोठं उत्पादन होतं. हे क्वेश्चन्स आहे. ओके, येस. आता हे लक्षात ठेवा, कृषी GVA मध्ये मत्स्य क्षेत्राचा वाटा किती आहे हा प्रश्न विचारलेला आहे. यात दिलेला आहे तुम्हाला. GVA म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू एडिशन मध्ये मत्स्य क्षेत्राचा वाटा किती आहे? लक्षात ठेवा, कृषीमध्ये GVAचा वाटा किती आहे? 7.43 म्हणालो तुम्हाला, मदत म्हणालो होतो, अंडरलाईन केलं होतं. मत्स्य क्षेत्राचा वाटा किती आहे? कारण जे सेक्टर किंवा सब सेक्टर एखाद्या सेक्टरमध्ये कॉन्ट्रीब्युशन करत असेल, व्हॅल्यू ऍड करत असेल, तर त्याचा वाटा किती हे परीक्षेत विचारला जातेच. 7.43%. What is the contribution of fisheries sector to agriculture GVA? Man, it is 7.43%. Fisheries have the highest GVA share among agriculture and allied sector. Not even animal husbandry, not even poultry, nothing is contributing to this level where fishery is contributing. Okay, yes. असे प्रश्न खूप सारे आहेत. ओके, FIDF चा मुख्य उद्देश काय आहे? FIDF फंड आहे. ओके, फंड आहे. कशासाठी फंड तयार करण्यात आलेला आहे? पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी करण्यात आलेले FIDF फोकस ऑन हार्बर्स, लँडिंग सेंटर्स, प्रोसेसिंग युनिट्स अँड कोल्ड चेन्स. राईट, यू कॅनॉट फॉरगेट दिस. येस मॅन.
आता हे लक्षात, हे परीक्षेत पुढल्या परीक्षेत येणार, तुम्हाला असं लक्षात ठेवूनच करावे. ओके, बिलकुल. भारतात किती देशांना समुद्री अन्न निर्यात करतो? भारत किती देशांना समुद्री अन्न निर्यात करतो? तर 130 देशांना अन्न निर्यात करतो भारत. ओके, सी फूड निर्यात करत असतो. दॅट्स ऑल. 5 क्वेश्चन खूप झाले, अजून बाकी 15 क्वेश्चनच आहेत. पहा आणि सोडवा. ओके, बिलकुल चुकीचं काही होऊ देऊ नका. जस्ट गो विथ दॅट, राईट? Okay, all my brothers and sisters, thank you very much for watching this. Okay, go ahead with this and keep every single fact in your mind. And for all those details which you couldn't understand in this lecture, follow my channel, follow other lectures. मिस गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम्स वगैरे एका प्लेलिस्ट मध्ये असणार आहेत, त्याच्यावर तुम्ही बघत राहा आणि पाहत राहा. ओके, कळेल तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. ओके, हॅव अ गुड डे. 12th जानेवारीचा करंट अफेअर.